पूर्वप्रमाणे देशातील रेल्वे सेवा कोलमडण्याची शक्यता. रेल्वे कर्मचाऱ्यांवर आता अतिरिक्त ड्युटी लादल्याने ताण. लोको पायलट आक्रमक. छत्रपती संभाजीनगरमध्ये नायलॉन मांजामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी कडक मोहीम. जिन्सी, शहागंज, राजा बाजारमध्ये ड्रोनद्वारे पोलिसांची कडक पाळत. चंद्रपूरमध्ये 9,000 कोटी रुपयांचा सुपर क्रिटिकल वीज प्रकल्प उभारणार. फिश मार्केट बंद करण्याच्या मागणीसाठी भाजप पदाधिकारी आणि स्थानिकांचं आंदोलन. दादरच्या मीनाताई ठाकरेंच्या पुतळा परिसरामध्ये आंदोलन. मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट कायम. सलग 10 दिवस पुण्यातील तापमान 10 अंशांच्या आत. पुढील 4 दिवस थंडी कायम राहणार. राज्यात महिन्याला 3.5 लाख दस्त नोंदणी. महसूल विभागाला महिन्याला मिळतात 5,000 कोटी. गेल्या 8 महिन्यामध्ये 37,000 कोटी रुपये महसूल. पुणे शहरात आणखी नवीन 5 पोलीस ठाणे होणार. नवीन 2 परिमंडळांची निर्मिती देखील होणार. गृह विभागाकडून पोलीस ठाण्यांना मंजुरी. शहराचा वाढता विस्तार विचारात घेऊन निर्णय. नागपूर खंडपीठाचा महावितरणला दणका. शेतकऱ्यांना वीज जोडणी न दिल्याने जनहित याचिका दाखल. 9 जानेवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश. छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा पाणी टंचाईचे सावट. नवीन पाणी योजनेची डिसेंबरमध्ये चाचणी अनिश्चित. राज्यात थंडीची हुडहुडी. महिनाभर थंडी कायम राहण्याचा अंदाज. मुंबईमध्ये 15 अंशाच्या आसपास तापमानाची नोंद. मुंबईतील काही भागातील हवा धोकादायक. गोवंडीतील हवेचा निर्देशांक 230 वर. हिंगोलीत गोरेश्वर भोलेबाबा यात्रेला सुरुवात. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. रत्नागिरीतील लांजा तालुक्यात सूरज मोरे यांची रत्नागिरी जिल्हा न्यायाधीशपदी निवड. यावेळी त्यांचं मूळ गावी भव्य स्वागत करण्यात आलं. सिद्धिविनायक मंदिराच्या सुशोभीकरणासाठी 500 कोटी रुपयाचा निधी देण्यास विरोध. शिवाजी पार्क रहिवासी संघटनेचा विरोध. राज्य सरकारच्या आदेशानुसार महानगरपालिकेने मंदिराच्या सुशोभीकरणाचा प्रकल्प घेतला हाती. वाशिमच्या मानोरा शहरात पाणी टंचाईची शक्यता. अरुणावती नदीवरील पाणी अडवण्यासाठी बसवलेलं गेट उघडल्याने तर काही ठिकाणी गेट नसल्याने पाणी वाया. नदीवरील गेट तातडीने दुरुस्त करण्याची मागणी. झाकीर हुसेन यांच्या पहिल्या पुण्य स्मरणानिमित्त मेस्ट्रो फॉरेव्हर ट्रिब्यूट टू झाकीर हुसेन संगीत मैफिलीचं आयोजन. एनसीपीए कडून 2 दिवसीय संगीत मैफिल आयोजन. मुंबईतील मालाड, मालवणी, मनोर, गोराईत बांगलादेशीचं बेकायदेशीर वास्तव्य. बांगलादेशी रोहिंग्यांना हटवण्यासाठी उद्यापासून 2 दिवस वन विभागाकडून संयुक्त कारवाई. धाराशिवमध्ये शिवसेनेच्या वतीनं पूरग्रस्तांना 101 गीर गाईचं वाटप. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं वाटप. मुंढवा जमीन घोटाळ्यातील संशयित आरोपी शीतल तेजवानीला आज न्यायालयासमोर करणार हजर. पुणे पोलीस करणार न्यायालयासमोर हजर. साताऱ्यात हजारोंच्या संख्येत आरपीआय गवई गटाचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर आक्रोश मोर्चा. मोर्चामध्ये हजारो नागरिक सहभागी. मुंबईसह 13 महानगरपालिकांना 74 कोटींचा निधी. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाकडून वितरण. मुंबईसाठी अतिरिक्त 36 कोटींची तरतूद. मराठी शाळांच्या मुद्द्यावर 18 डिसेंबरला मुंबई महानगरपालिकेवर मोर्चा. मराठी शाळांच्या मुद्द्यावर मराठी अभ्यास केंद्राचा कृतीशील कार्यक्रम. मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर दीपक पवार यांची घोषणा. कोल्हापुरात अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी. 2 दिवसात 3,46,000हून अधिक भाविकांनी घेतलं दर्शन. सोलापुरात ऊस दर जाहीर करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी आक्रमक. उत्तर सोलापुरातील लोकमंगल साखर कारखाना स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी बंद पाडला. छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज. शिवसेनेकडून 3 समित्या जाहीर. छत्रपती संभाजीनगरातील खुलताबाद नगर परिषदेच्या स्ट्रॉंग रूमवरील सीसीटीव्ही साठवणूक क्षमतेमध्ये वाढ. निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबरला.
मुख्यमंत्री बळीराजा शेत आणि पाणंद रस्ते योजनेला मंजुरी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची शेतकऱ्यांना वर्षपूर्ती भेट. गाव नकाशांवरील रस्त्यावरील अतिक्रमण 7 दिवसात काढण्याचे आदेश. छत्रपती संभाजीनगर पालिका निवडणुकीसाठी आज अंतिम मतदार यादी जाहीर होणार. प्रारूप याद्यांवरील 7,567 आक्षेपांचं निराकरण. उद्धव ठाकरेंना मोठा धक्का. तेजस्वी घोसाळकरांचा ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र. ट्विट करत ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र. योगामुळेच रवी राणांची लाईफ पार्टनर. रामदेव बाबांच्या योगाच्या ठिकाणी रवी राणांसोबत भेट. नवनीत राणे यांचं वक्तव्य. पुण्यात आज महाविकास आघाडीची बैठक. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक सत्र. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती होणार याकडे लक्ष. सोलापुरात पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे कार्यालयात इच्छुकांची गर्दी. निवडणुकीसाठी 25 उमेदवारांनी घेतले अर्ज. सांगलीच्या मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेसाठी भाजपाकडून 529 जण इच्छुक. 78 जागांसाठी 529 जणांच्या मुलाखती. राज्यस्तरावरून उमेदवारी होणार अर्ज. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.